चला दोन्ही टीमला विनंती आहे, आपण एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. एक्स्ट्रा प्लेअरला मी विनंती करेल कॉम्बॉक्स मध्ये या दोन्ही टीमच्या. चला मॅचला करा सुरुवात. अगदी ओपनिंग जोडे आलेले मैदानाच्या आतमध्ये. शिवा आणि त्याच्या जोडीला मितू. आणि जुना जाणता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कल्पेश गोगा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने अंडरम क्रिकेट पॅराडाईज संघाकडून खेळताना मैदानं गाजवली. आणि तो आलाय यावेळेस या स्पर्धेचा सर्वात यशस्वी खेळाडू, ज्याने गेले 4 वर्षे ही स्पर्धा जिंकलेली आहे. कारण की अंडर बॉक्स क्रिकेट खेळातला लेजंडरी खेळाडू आहे, जो बर्वे कंपाऊंडमध्ये राहतो आणि त्यामुळे आपण बघू शकतो त्याचा दबदबा आहे. परंतु काय फटका आहे, क्या बात आहे. नो बॉलवर 4. फलंदाज शिवाचा हल्ला. 1ला डॉट. दुसऱ्या बॉलवर नो बॉलवर कडक प्रहार. तिसरा बॉल पुन्हा एकदा डॉट येतोय. 2 बॉल 5 धावा. अगदी आपण बघू शकतात स्पर्धा ही 2 कॅमेरामध्ये कैद केली जात आहे. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा, लाईव्ह प्रक्षेपण, ज्यांचे लाईव्ह अपडेटिंग देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय, कॅमेरामॅन युग आणि कौतुक. या दोघांचं देखील खूप खूप धन्यवाद. अगदी कॅमेरामध्ये आम्हाला देखील ते कैद करतात जेव्हा जेव्हा आम्ही टॉस बॉक्समध्ये जातो. अगदी सुंदर कॅमेरा वर्क. नो बॉलला चौकार आला, त्याच्यानंतर मात्र भरपूर 5 बॉल 5 डॉट बॉल देखील आलेत. ही क्वालिटी आहे गोलंदाज कल्पेशची. आणि आपण बघू शकतात फक्त नो बॉलवर चौकार तेवढेच, बाकी 6 बॉल खेळवले फलंदाजाला. 1 ओव्हर 5 धावा.
नवीन गोलंदाज दीप दीप पिंपळे आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करा, थोडं स्पीडअप ठेवा खेळायला. 1 ओव्हर नंतर 5 धावा. कमालीची गोलंदाजी. पहिलेच म्हटलं कल्पेश अगदी हे नाव घेतलं अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे, लेजेंडरी खेळाडू आहे. ज्याप्रमाणे पॅराडाईज टीमचे सर्वेसर्वा परीक्षित ठाकूर अगदी त्यांना विचारण्यात आलं होतं इंटरव्ह्यूमध्ये की तुम्हाला सर्वात अंडर बॉक्स क्रिकेटचा प्लेअर कोणता आवडतो, तर त्याने आवर्जून नाव घेतलं कल्पेश, पुढे कोण नाही. माझा वन अँड वन ओनली वन बेस्ट प्लेअर कल्पेश. व्हाईट बॉल आणि त्यावर मात्र 1 धाव. स्कोरबोर्ड यावेळेस आपण बघू शकता 8 धावा. पहिला बॉल 1 आणि त्याच्यानंतर व्हाईटवर सिंगल. 8 स्कोर कार्डवर दीप अगदी आपण बघू शकतात बर्वे कंपाऊंडचा हा चॉकलेट बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. हँडसम डायनामिक चॉकलेट बॉय गोलंदाजी मार्कवर आणि तेवढा चांगला क्रॉस बॅटेड फटका सजवलाय मितूने. 4 12 धावा धावपलकावर. फास्ट बॉलला ओ काय फिल्डिंग आहे, कमालीची फिल्डिंग आहे. अग्रेशन पाहायला मिळते आणि थोडं मात्र इकडे आपण बघू शकतात कंट्रोल विसरत असताना दीप. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर आहेत. अगदी मनावर ताबा असणं गरजेचं आहे. थोडं क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच बघतो प्रेक्षकांच्या माध्यमातून थोडी स्लॅजिंग होत राहते, खेळाडूच्या माध्यमातून स्लॅजिंग होत राहते आणि ते बाजूला ठेवून आपल्याला खेळ करणं गरजेचं आहे. दीपवर बनवलाय प्रेशर आणि काय फिल्डिंग आहे दीपची इकडे. चांगला बॉल आहे. आता मात्र चांगल्या टप्प्यावर आहे डॉट बॉल. हीच तो मजा आहे खऱ्या अर्थाने जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी राहतो आणि त्या ठिकाणाची स्पर्धा असते. वाईट बॉल. प्रेक्षक मजा घेत आहेत आणि बघायला गेलं ना खऱ्या अर्थाने जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा विरोधक जास्त असतील. 4 धावा चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19. शेवटचा बॉल आहे. 19 झालेले आहेत. स्लोवर बॉल आणि इकडे काय होतंय वाईट नो बॉल आलेला आहे. चला अंडर क्रिकेटमध्ये नो जरी असला तरी त्यानंतर पुढचा बॉल फ्री हिट नसतो तर याचा फायदा होत नाही बॅटिंग टीमला. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 20. चांगला बॉल आहे. गुड बॉल आणि इकडे डायरेक्ट हिट परतावं लागलं असतं. 1 धाव पूर्ण केली. हळू धावा. सावकाश थोडं व्यवस्थित पुढे कारण की मैदान नाही आहे. स्टंपच्या मागे एक अख्खी बिल्डिंग उभी आहे. त्या बिल्डिंगला जाऊन जर ठोकला तर मात्र ही स्पर्धा तुम्हाला महागात पडू शकते, हे देखील लक्षात घ्या. 16 धावा खर्च केल्यात आणि 21 धावा ह्या धावपलकावर 2 ओव्हर नंतर. पुन्हा एकदा कल्पेश ग्रेट प्लेयर अंडर बॉक्स क्रिकेट. ओहो नो बॉलला प्रहार सरळच केलाय कडक. समोर जातोय गोलंदाज हातामध्ये फॉलो थ्रू मध्ये फील्डिंग केलेली आहे. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 22-22. पहिला विकेट. अंदाज जिथे मागच्या स्पर्धेमध्ये चिन्मयने कमालीची बॅटिंग केली होती, परंतु पहिला बॉल किती सेन्सिबली अगदी पाहून यावेळेस मात्र डिफेन्स केलाय. कमालीची बॅटिंग केली होती गेल्या वर्षी 2024 मध्ये चिन्मयने. जर लीग मॅचेस आपण बघू शकता ज्या पॅनल दिलाय तो पॅनल संपल्यानंतर
ज्या ज्या टीमचे जर स्कोरबोर्ड सेम राहिले, जर पॉईंट्स टेबल सेम राहिले तर मात्र मॅच बॉल आउट होणार, हे लक्षात घ्या. म्हणजेच वाईट बॉल, स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 23, 23 धावा धावफलकावर. जर पॉईंट्स टेबलमध्ये समान पॉईंट्स राहिले तर बॉल आउट राहणार. अगदी दोन्ही वेळेस मात्र टेस्ट मॅच फिल्डिंग आपल्या पाहायला मिळेल. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण आहे, एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24, 24 धावा धावफलकावर. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर कल्पेश या खेळामध्ये मुरलेला खेळाडू आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा, यावेळेस मात्र डॉट बॉल. 3 ओव्हर नंतर स्कोरबोर्डचा विचार केला 24 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा 24, 24. पुन्हा एकदा मात्र 3 धावेचं फक्त षटक. कम ऑन डीजे. विपुल आपल्याला पाहायला मिळतोय आणि बिग विकेट. बॅक टू डगआउट चिन्मय. कम ऑन डीजे. दोन 2000 साली मूवी आली होती कहो ना प्यारे, जिथे ऋतिक रोशनने डेब्यू केला होता बॉलिवूडमध्ये. आणि एक ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, डाव्या हाताचा फलंदाज. आणि ऋतिक आला आणि ऋतिक गेला पहिल्याच बॉलवर. विकेट. सौरभ आलाय त्याच्या जागेवर आता. हॅट्रिक बॉल. अगदी आपण बघू शकतात बर्वे कंपाऊंड प्रीमियर लीग मध्ये फलंदाज जेवढा फास्ट येतो ना आउट झाल्यावर, तेवढा कुठेच बघितला नाहीये मी. म्हणजे नेक्स्ट फलंदाज बॅट घेऊन तयारच असतो. अगदी डिसिप्लिन आहे. विकेट गेला की लगेच दुसरा मैदानाच्या आतमध्ये. टॅपचा फटका आहे, क्षेत्ररक्षण आहे आणि डॉट बॉल येतोय. आतापर्यंत चांगली फिल्डिंग केलेली आहे गोपी याने. काय गॅप मध्ये फटका ढकललाय. सुपर स्ट्रोक आहे. 4 धावा, नो चान्स. अगदी चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28, 28 चेंडू झाले ते म्हणजे 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत. आदरणीय सन्माननीय श्री विवेकजी वडे साहेबांना मी विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. खैरापाडा ग्रामपंचायत सरपंच साहेब म्हणजे गावचे प्रथम नागरिक अगदी वेळेत वेळ काढून इकडे उपस्थित झालेले आहेत. विवेकजी वडे साहेब या आपण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांनो. आपण बघू शकतात वेळेत वेळ काढून मात्र खैरापाडा गावचे प्रथम नागरिक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं अतुचित स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. चिन्मय अंकित यांच्या शुभ हस्ते सुगंधित पुष्पगुच्छ आणि मानाचा सन्मान चिन्ह इथे देण्यात येईल. खैरापाडा गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब विवेकजी वडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद साहेब. आसनस्थ व्हा आणि आनंद घ्या क्रिकेटचा. प्रज्योत आलेला आहे गोलंदाजीसाठी आणि 5वं षटक असेल. 4 ओव्हर नंतर धावा झाल्यात 29. अगदी पॉईंट्स टेबलमध्ये ज्या संघाचे पॉईंट्स सेम राहतील तर बॉल आउट होणार, हे लक्षात घ्या.
हर्षलजी वडे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अगदी आपण पाहू शकतात आमचे मान्यवर वेळेत वेळ काढून मात्र इकडे उपस्थित होत असताना टॅपचा फटका आहे. स्लोवर बॉलला पाठवलंय 4 धावेसाठी फलंदाज मिस्टर सौरव. कडक टीम दिसते बॅटिंग टीम आपण बघू शकतात जिथे क्रिशिदा फायटर्स फील्डिंग करताना आणि अक्षय पॅकर्स जिथे बॅटिंग करताना पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 33 झालेले आहेत. अजूनही येणारे चेंडू 5 आहेत. पहिल्याच बॉलवर चांगला फटका. दुसरा फटका टायमिंग प्रॉपर. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. मी सांगेल गोलंदाजाने चेंडू खूप चांगला हाताळला होता. बॅटचं टायमिंग इतकं चांगलं झालं की चेंडू गेला सीमापार. स्कोरबोर्ड 37 स्कोर कार्डवर. थँक्यू डीजे मास्टर. लढण्यासाठी थोड्या धावा असणं गरजेचं आहे. वाईट बॉल. नो बॉल. वाईट बॉल येत असताना कारण की 2 चौकार सल्लग आलेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 40 स्कोर कार्डवर. जसं वेळ भेटेल तसा मात्र डीजेचा देखील आपल्याला आस्वाद घेता येईल. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. थोडी लाईन लेथ बिघडलेली दिसते गोलंदाज. एकेचाळीस धाव बलकावर. पहिले 2 बॉलवर 2 चौकार आणि त्यानंतर कडक प्रहार. चेंडू चाललाय सीमापार. तीन बॉल मध्ये 16 खर्च केलेत. 45 वर धावसंख्या पोहोचली. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 5व्या ओव्हर मध्ये 1 धाव पूर्ण केली. अगदी दीपक काकाने सांगितलं नको नको मारू. पोहोचलाय प्लेयर कारण की अनुभव आहे. त्यांना माहिती आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 46. डेड बॉल. चांगला फटका आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. सत्तेचाळीस स्कोर कार्डवर शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 5 आणि चांगला बॉल. ओव्हर समाप्त. काय किपिंग आहे स्टंपच्या मागे. कौतुक केलं पाहिजे. थँक्यू डीजे मास्टर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुल गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल आहे. क्या बात आहे. वाईट बॉल. पंचा वाईट बॉल. वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 48. ओ मिस फिल्डिंग आणि 1 धाव. 49 होत राहते. अगदी या वयामध्ये आपण पाहू शकतात मैदानामध्ये खेळत आहेत दीपक संके. आपल्याला 49.
ओपनिंग पासून उभा आहे, पाय जमवलेत आणि नजरही जमवले. 4 धावा. हेअरस्टाईल कडक आहे आणि बॅटिंग देखील कडक आहे. तेरे नाम. ओहो, इकडे चांगला बॉल आहे. स्कोरबोर्ड 53-53 स्कोर कार्डवर. चेंडू 3 झाले, 3 बाकी आहेत. आज की रात. ओ मीत कडून चुकी झालंय. 4. मुंडा कमालदा. दीप पिंपळेला कॅश प्राईज झालेला आहे बाउंड्री सोडल्याबद्दल. स्वप्नील वडे यांच्याकडून 1000 रुपये. चांगला बॉल. कुंभवली ग्रामपंचायतचे सदस्य आकाशजी संके साहेबांचं देखील इकडे स्वागत आहे. मी विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं. या आकाशजी संके, अगदी व्यासपीठ तुमच्यासाठी सजवलेलं आहे. वाईट बॉल आणि इकडे प्रतिउत्तर दिलं जात आहे गोलंदाज माध्यमातून. विकेट. मॅच मध्ये उतरू. 58 झालेत, 59 टार्गेट. कमॉन डीजे मास्टर वाजव. स्कूटीची चावी कोणाकडे असेल तर आणून द्या. विपुलच्या स्कूटीची चावी. 59चा टार्गेट आहे. चला फिल्डिंग सजवून घ्या. चला बॅट्समन येऊ द्या आणि फिल्डिंग सजवून टाका.
पडेल तर वेळ आहे तर आपण बसलेले जे प्रेक्षक आहेत आणि जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे जेवणाची सोय केलेली आहे, आपण जेवण घ्या. चला फिल्डिंग लावा. फिल्डिंग टीम अक्षय पॅकर्स बघा जवळजवळ 15 मिनिटं झालेली आहेत बॅटिंग संपून तुमची. अंडरम बॉक्स क्रिकेटचं मैदान तुम्हाला सजवायचं आहे. ओव्हरमला ठीक आहे की आपल्याला 38 सर्कल बाहेर देखील फिल्डर सजवायचा असतो, इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला मैदानामध्येच ठेवायचे आहेत. अगदी आपण बघू शकतात 10 प्लेयर तुम्ही घेऊ शकता, ते लक्षात घ्या. चला जाऊया मॅचकडे. 59 धावेचं आव्हान. गोलंदाजी मार्कवर चिन्मय. अक्षय संख्ये यांना मी विनंती केली आपण स्टेजकडे. हो, पहिलाच बॉल व्हेरी क्लोज गेलाय स्टंप कडून. बॅटच्या खाली येण्याच्या अगोदर कीपरच्या हातामध्ये अगदी वेगाने चेंडू हाताळलाय. पहिला बॉल डॉटने सुरुवात. दुसरा बॉल कव्हर ड्राईव्ह. अगदी स्टायलिश स्ट्रोक. का लेजेंडरी क्रिकेटर म्हणून मला ओळखलं जातं अंडर बॉक्स क्रिकेटचा. पालघरचा मात्र पॅराडाईज टीमचा लेजेंडरी खेळाडू. बोईसर पॅराडाईज एक नामवंत टीम आहे अंडर बॉक्स क्रिकेटची आणि त्या टीममधला हुकुम एक्का ज्या काळामध्ये कल्पेश खेळायचा म्हणजे 90चं दशक गाजवलं. बाउन्स पाहायला मिळतोय यावेळेस आपण पाहू शकतात. चेंडू झाले 3 आणि धावा झालेत त्या म्हणजे 5, म्हणजे ही डिक्लेअर झोन आणि 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. आता मात्र टीमचा कॅप्टन डीप स्ट्राईकवर. 14 बॉल घेऊन तयार. नो बॉल. चेंडू पाहायला लागलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7. आणि चांगला फटका. हो, क्या बात आहे. स्वतःला काय फ्लेक्स केलंय आणि इथे चेंडूला थांबवलंय. 4 जाता जाता मात्र पायाने चेंडू ओढवलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल असं म्हणायला हरकत नाही. आणि आलाय डॉट बॉल. इकडे मात्र फटका सजवलाय. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11 स्कोर कार्डवर. काय स्ट्रोक आहे दीपचा. स्टायलिश अगदी बॅटवर प्रॉपर घेतला जातोय. 1 ओव्हर 11 धावा. येणारे चेंडू असतील 30 आणि 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत 48. वाजव. तीस बॉल आणि 30 बॉलमध्ये 48 धावेची गरज. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये 9.5ची सरासरी जवळजवळ मेंटेन करायची आहे. जिथे मात्र जोपर्यंत कल्पेश आहे ती आरामात होऊ शकते. हो, बाउन्स पाहायला मिळतोय. लेग साईडला चेंडू होता. मनगटाच्या सहाय्याने वळवलंय. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. 1 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार वर्ष झाली ही स्पर्धा होते. हे 5वं वर्ष आहे आणि गेले 4 वर्ष कल्पेश ही स्पर्धा विन करतोय. चांगला फटका आहे आणि इकडे अंतिम क्षणाला 1 धाव असेल. त्याला जायला जागा द्या. त्याला जाऊ द्या.
चांगला बॉल आहे, पायाला चेंडू लागतोय. इकडे आपण बघू शकता डॉट बॉल येतोय. तीन बॉल 13 धावा डाऊन द लेग साइड. पंच आम्हाला सांगते व्हाईट बॉल. कोणी व्हॉलेंटियर जा तिथे. श्वान मैदानाच्या मध्ये आहे, त्याला बाहेर काढा. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर. चला मात्र जाऊया मॅचकडे, जिथे मात्र चांगली गोलंदाजी, पण या वेळेस मात्र डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहू शकतात सुंदर स्पर्धा, आकर्षक स्पर्धा, चांगला फटका, चेंडू चाललाय सीमा पार 4 साठी. धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 19 स्कोर कार्डवर आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जुना बॉल असेल तर एक पंचाकडे देऊन ठेवा. बघा बॉल गेल्यावर मात्र मॅच सुरू राहणं गरजेचं आहे. बॉल आलेला गेला, मॅच चालू करा. बॉल आलेला आहे. एकोणीस धावा झालेले आहेत आणि 40 धावीची जुनी गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. गुड बॉल, अप्रतिम बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला. नो बॉल आणि सरळ जातो हातामध्ये. एक धाव मात्र इथे मिळणार. स्कोरबोर्ड 20. शेवटचा बॉल हलक्या हाताने फिरवलाय आणि इकडे नोट आउट आलेला आहे. पोचतो इकडे मात्र फलंदाज. 2 ओव्हर नंतर 21 येणारे चेंडू. ज 24 बॉल मध्ये आजच्या रात्रीतली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुलटस बॉलला स्विंग केलाय. काय फिल्डिंग आहे, कमालीची फिल्डिंग, अप्रतिम. डॉट बॉल. शाकिर लकी ऑप्टिक के ऑनर और एक अच्छी खिलाड़ी, ये देखिए कमाल की फील्डिंग नजर आते हुए, और उनके माध्यम से अगर देखा जाए तो हर मैन ऑफ द मैच के लिए गॉगल दिए जाएंगे. उनका भी तहे दिल से धन्यवाद. गुड बॉल. वेगाने ग्रीप आहे चेंडूला आणि चेंडू आलाय डॉट. बर्वे कंपाऊंड प्रीमियर लीग सीझन 5. विकेट बॅटच्या खालचा होता, चेंडूला खाली ठेवू शकला नाही आणि विकेट येतोय. बघा ज्यांची मॅच झालेली आहे, जे प्लेयर्स आहेत त्यांनी जेवून घ्यायचं आहे. ज्यांची मॅच नाही आहे त्यांनी जेवून घ्या. फुलटस बॉल आणि इकडे मात्र डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक करून देत असताना यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाज चिन्मय. चेंडू झाले 4-5. शेवटचा बॉल आहे. ओहो, डाऊन द लेग साइड. कीपर कडून मात्र इकडे थोडी चुकी होत असताना आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल.
स्कोरबोर्ड 24, 24 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग साइड. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाणार. एक्स्ट्राने धावा येत आहेत. स्कोरबोर्ड 26, 26. अजूनही 33 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. चांगला बॉल आहे आणि डॉट बॉल. 3 ओव्हर नंतर स्कोरबोर्ड 26, 26. तरी मेंटेन करावी लागेल. थोडं मागे बसा प्रेक्षकांनी. लेग साईडला जे प्रेक्षक आहेत आणि इकडे मात्र वनडीमध्ये चेंडू चाललाय. चांगला बॉल आहे. चॅलेंजिंग ठरते ही गोलंदाजी बॅटिंग टीमला. पहिली मॅच देखील मात्र आपण बघू शकतात बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकली. पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकली. दुसऱ्या मॅचमध्ये देखील थोडं वर्चस्व आहे पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमचं. काय गोलंदाजी होत असताना डॉट बॉल. 16 बॉल 32ची गरज. प्रत्येक बॉलवर 2ची सरासरी. आणि आता मात्र टॅपचा फटका. 4 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31, 31 स्कोर कार्डवर. अजूनही 28 पाहिजे जिंकण्यासाठी. चेंडूचा विचार केला. 15 बॉल. काढा काय. क्या बात आहे. क्रॉस बॅट हिट. ओ माय डॉली डॉली मेरी विटामिन की गोली. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी. 2 चौकारांमध्ये उत्तर दिलंय. 35 झालेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये गरज आहे 24 धावेची. कमॉन डीजे. ची गरज. गोलंदाज शिवा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉल होता. खराब बॉल होता. पनिश केलं इकडे मात्र कल्पेशने. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 39. आता मात्र 20 धावेची गरज. अकरा बॉल मध्ये 20 धावेची गरज. पुन्हा एकदा फुलटस आहे. ओ समोर अगदी बॅक टू द बॉलर खेळला होता. मिसफिल्डिंग. 4 धावा. 16 पाहिजेत. यावेळेस मात्र पायात चेंडू लागतोय. डॉट बॉल आलाय. 9 बॉल मध्ये 16 धावेची गरज. चांगला बॉल यावेळेस हाताळलाय. आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. कमालीचा मात्र चेंडू. बघा पंच आहेत. कोणी बोलू नका बाहेरून नो वगैरे. हे लक्षात घ्या प्रेक्षक वर्ग. बघा बॅट्समन कन्फ्यूज होतो. वाईट बॉल मात्र येतोय आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45, 45. चौदा पाहिजेत 8 बॉल मध्ये. आणि इकडे आलाय विकेट. कमबॅक केलंय.
मास्टर सध्याचं ट्रेंडिंगचं गाणं ज्याच्यावर खूप रील बनत आहेत वन अँड ओनली वन संजू राठोड फॉर्म मध्ये आहे. फटका अगदी चांगला आहे, 4 धावा काय वळवलंय मनगटाने त्यावेळेस बॉलला. हे गेंदे 10 रन 6 गेंदे. आता गोलंदाजी मार्कवर भरत. पहिला बॉल भरत फुलटसने 4 ने पोहोचवलंय. सुरुवात 4 ने, 6 ची गरज. already starts killing by eyes. TOG gangster, I love to the passion, to viral sensations, representing nation. Panakre hazar. It is sad, simple, that it is. पाच 6 आणि अजून एक 4 या करता तर गुलाबी थंडीमध्ये गुलाबी साडी हे गाणं वाजतंय आणि मॅच फिनिश केलंय कल्पेश इन स्टाईल. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच कल्पेश. या आपण चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी कल्पेश.